हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे ईश्वरीने अंजलीची चांगलीच ठासली आहे. अंजली ही घर सोडून जात होती. आजी घरी आली आणि अंजलीला चांगलं सुनावलं की अंजली तू चुकीचं वागतीये, ईश्वरीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. त्यामुळे अंजली चिडून घर सोडून जाऊ लागली. तर ईश्वरी तिच्यावर चांगलीच ओरडली आणि तिला गुपचूप बसून राहायला सांगितलं. त्यामुळे अंजली घाबरली. तर इकडे अर्णवच्या सांगण्यावरून या दाद्याने राजेशची चांगलीच धुलाई केली. त्याला चांगला कुटला आणि गोव्याच्या रस्त्यावर त्याला तसाच सोडून तिथून निघून गेला. म्हणजे एकीकडे राजेशचे हाल होत आहे तर दुसरीकडे अंजलीचे हाल होत आहे. आणि या दोघांचे हाल पाहताना प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव दादाला कॉल करतो आणि विचारतो तो राकेश ट्रेस झाला का. तर दादा सांगतो नाही ना साहेब, त्याला खूप शोधलंय पण कोणत्या बिळात लपून बसलाय ते सापडतच नाहीये. अर्णव सांगतो मला खूप घाई आहे, लवकरात लवकर त्याला शोधून काढ. दादा म्हणतो ठीक आहे, मी माझी सगळी माणसं कामाला लावतो आणि तो फोन कट करतो. तर अर्णव विचार करतो हा राजेश कोठे लपून बसला असेल. इकडे अंजली आणि ईश्वरी किचनमध्ये असतात. ईश्वरी म्हणते ताई घ्या, मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट वाढून ठेवलंय. तर अंजली चिडून म्हणते माझी ही फुकटची काळजी दाखवायची गरज नाहीये, ही तुझी नाटकं बंद कर. आणि तू मला जे चॅलेंज दिले ना की 48 तासात माझ्या नवऱ्याविरुद्ध सगळे पुरावे माझ्यासमोर ठेवशील त्याच्याकडे लक्ष दे. तेवढ्यात मामी तेथे येते आणि ईश्वरी अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते. ताई ते तर मी करणारच आहे, पण तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात ना, त्यामुळे तुम्ही पोटभर जेवण करून घ्या. अंजली चिडून म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, ही सगळी नाटकं बंद कर आणि मला तुझ्या हातचं काहीच नको आहे. ईश्वरी वल्लरीला पाहते आणि म्हणते ताई मी खरं बोलतेय, हवं तर तुम्ही मामीला विचारा. मी मामीला कॉल केला होता की मला माहीत होतं तुम्ही माझ्या हातचं खाणार नाही, त्यामुळे मामीला सांगितलं मामी तुम्ही ताईसाठी ताट घेऊन जा, पण त्यांनी नकार दिला. मामी चिडून म्हणते हे ईश्वरी काय धडधड खोटं बोलतेस ग, तू कधी मला फोन केला होतास. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. तर अंजलीला सुद्धा वाटतं की ईश्वरी ही चक्क धडाधड खोटं बोलतीये. तर इकडे गोव्याच्या रिसॉर्टमध्ये रिया आणि राजेश खूप खुश असतात. रिया राजेशला गोल 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 फिरवते. राजेश विचारतो काय झालं इतका आनंदी व्हायला. तर रिया त्याला चक्क डायमंड रिंग दाखवते. हे रिंग पाहून राजेश चांगलाच खुश होतो आणि विचारतो डायमंड रिंग. तर रिया म्हणते तू सुद्धा माझ्यासाठी तेवढा स्पेशल आहे ना, आता आपण दोघांनी लग्न करायचंय आणि मी ही डायमंड रिंग तुझ्या बोटात घालणार आणि तुझ्याशी लग्न करणार. राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो खरंच रिया तू आहे ना सगळ्यात बेस्ट आहेस आणि तुझी आवडसुद्धा बेस्ट असते. राजेश ही डायमंड रिंग पाहून चांगलाच खुश झालेला असतो आणि रिया ही नेहमीप्रमाणे चेंज करायला निघून जाते. तेवढ्यात रिसेप्शनवरून राजेशला कॉल येतो आणि तो सांगतो सर तुम्हाला दादा भेटायला आले आहेत. हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. तो दादा इथपर्यंत पोहोचला, आता माझं काही खरं नाही असा विचार राजेश करतो. तर इकडे ईश्वरी ही मामीला विचारते मामी तुम्ही हे काय बोलताय, मी तुम्हाला फोन केला होता ना. तर मामी म्हणते ईश्वरी खोटं बोलू नकोस, तू मला कधी फोन केला होता, उगाचच नाटकं करू नको की तुला अंजलीची खूप काळजी हे दाखवण्यासाठी. तर ईश्वरी म्हणते मामी मी तुम्हाला माझ्या फोनमध्ये दाखवू शकते की मी तुम्हाला कॉल केलाय. तर मामी चिडून म्हणते तू खोटं बोलू नकोस, ते सगळं तू तयार केलं असशील, मला तर तुझा फोन आलाच नाहीये आणि अंजलीला सुद्धा माहिती आहे की तू किती खोटाडी आहे आणि कशी कशी नाटकं करतेस. त्यामुळे अंजली ही चिडून स्वतःचं ताट घेत असते, स्वतःचा स्वयंपाक बनवत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मामी, मी तुम्हाला कॉल नाही केला ना तरी चालेल, पण अंजली ताईने मात्र मी जे बनवलंय ना तेच खाल्लं पाहिजे आणि त्यांनी मी बनवलेलं ताटच न्यायला पाहिजे असं म्हणून ती अंजलीच्या हातामध्ये ताट देते. अंजली ही मात्र ताट तर घेते पण मला तुझ्या खाण्याची गरज नाहीये असं म्हणून तेथून रागारागाने निघून जाते. आणि मामी ही ईश्वरीला डोळे दाखवते. पाहिलं का कशी जिरवली तुझी. ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरी मामीला म्हणते कसं आहे ना मामी, एकदा का माणसाचं वय झालं हळूहळू माणसाचे डोळे माणसाचे कान हे कमजोर व्हायला लागतात. पण तुमचं तर सगळंच कामातून गेलंय वाटतं, तुम्हाला तर ना ऐकू येतंय ना डोळ्यांनी दिसतंय. मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते तू माझी काळजी करू नको, तू तुझं तुझं पहा.
ईश्वरी सुद्धा मामीला बोट दाखवते आणि म्हणते, मामी यानंतर जर तुम्ही खोटं बोललात ना तर मी तुम्हाला माझा इंदोरी झटका दाखवेल. मामी चिडून विचारते, काय करशील ग तू? तर ईश्वरी म्हणते, मी ना तुम्हाला खरं बोलायच्या सुद्धा लायकीचं ठेवणार नाही, त्यामुळे यानंतर खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. मामी चिडून तेथून निघून जाते. ईश्वरीला खूप राग आलेला असतो या मामीचा. तर इकडे नम्रता ही आपल्या क्लाउड किचनमध्ये असते, खूप टेन्शनमध्ये असते. तिला एकानंतर एक ऑर्डर्स येत असतात, पण तिचं गॅस सिलेंडरच संपलेलं असतं आणि तिला या ऑर्डर्स काही पूर्ण करता येत नाही. आता या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या हाच प्रश्न नम्रताला पडलेला असतो. ती खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, काय झालं नम्रता, तू का कॉल केला होतास मला? खूप टेन्शनमध्ये वाटत होतीस? तर नम्रता सांगते, सर मला काहीच करता येत नाहीये, गॅस सिलेंडर संपलंय, एकानंतर एक ऑर्डर्स येत आहे. एकतर आधीच मुलांचे एक्झाम आहेत, त्यामुळे ऑर्डर्स कमी झाले आहेत आणि त्यात गॅस सिलेंडर्स मिळत नाहीये. मी सगळ्यांना कॉल केले, मार्केटमध्ये कोठेच गॅस सिलेंडर नाहीये, मला तर कळतच नाही काय करायचं. असं म्हणून नम्रता रडू लागते. सर जर मी ऑर्डर्स पूर्ण नाही केल्या तर या जागेचं रेंट मी कसं देणार, मी हे सगळं कसं मॅनेज करणार? नम्रता ढसाढसा रडू लागते. तर आकाश तिला सावरतो आणि समजावून सांगतो, नम्रता काळजी करू नको, मी आलोय ना, मी नक्कीच काहीतरी मार्ग काढेल, आपण या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर निघू. असं म्हणून तो नम्रताला जवळ घेतो. हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर दुसरीकडे अंजली तिच्या रूममध्ये जेवण करत असते. तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि म्हणते, अंजली तुला कळलं ना, त्या ईश्वरीचा खरा चेहरा, एक नंबरची खोटाडी आहे ती. तिने मला कॉल केलाच नव्हता, पण तुझ्यासमोर धडधड खोटं बोलत होती. अंजली म्हणते, मामी मला माहिती आहे ईश्वरी आता कशी आहे, मला तिचा खरा चेहरा चांगलाच कळलाय. तर मामी म्हणते, अंजली तुला माझा राग आलाय का? सकाळ मी म्हणाले की ही सगळी प्रॉपर्टी अर्णवची आहे, तुझा त्या प्रॉपर्टीवर काहीच हक्क नाही आहे, तू का आपला हिस्सा मागतीये, तुला वाईट वाटलं असेल ना? तर अंजली म्हणते, नाही मामी मला कळलंय तू असं का बोलत होती, या घराचे तुकडे होऊ नये असंच तुला वाटतं म्हणून तू ते बोलली. पण त्या ईश्वरीचा खरा चेहरा मला समजलाय. ती ईश्वरी किती खोटारडी आहे ना, हे मला कळून चुकलंय. तिचा या प्रॉपर्टीवर डोळा आहे, त्यामुळे ती असं वागतीये. अंजली इमोशनल होते आणि रडू लागते. तर मामी तिला सावरण्याचं नाटक करते आणि तिला आणखीनच भडकून देते. अंजली तुला खरं सांगायचं ना, तर ती ईश्वरी ज्या दिवसापासून या घरात आली आहे तेव्हापासून मला तिचं खरं रूप माहिती आहे, की ती फक्त तोंडावर गोड गोड बोलते आणि तिच्या मनात काय काळबेरच सुरू असतं. आणि ती एक नंबरची खोटाडी आहे. आधीपासूनच तिचा अर्णवच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, त्यामुळेच तिने अर्णवशी लग्न केलं, त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. अंजली म्हणते, हो मामी, आधी मला हे पटत नव्हतं, तू नेहमीच मला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. परंतु आत्ता मला कळून चुकलंय की ती ईश्वरी ही खरी कशी आहे, तिचे खरे रंग आता मला दिसताय. हे सगळं ऐकून मामी चांगलीच खुश होते. मी लावलेली आग चांगलीच भडकतीये म्हणून तिला आनंद होतो. तर इकडे अर्णव त्याचं काम करत बसलेला असतो. तो एक फाईल वाचत असतो आणि ईश्वरी रूममध्ये येते, तिची कामं करत असते. तेवढ्यात अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी एकदा त्याच्याकडे पाहते आणि मग पुन्हा आपलं काम करते. परंतु अर्णव काही आपली नजर हटवत नाही आणि ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी अर्णवकडे परत एकदा पाहते. तर तिला समजतं की अर्णव तिच्याकडेच पाहतोय आणि तिच्या लक्षात येतं की अर्णवच्या फाईलची पानं तर संपली आहेत. ईश्वरी स्माईल करते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर तुमच्या फाईलची पानं तर संपली आहेत. अर्णव म्हणतो, अरे हो, मी सगळं वाचून झालंय. आणि मग अर्णव दुसरी फाईल घेतो. ईश्वरीला समजतं की अर्णव आपल्याकडे प्रेमाने पाहतोय, त्यामुळे ती खूप खुश होते. अर्णवने दुसरी फाईल घेतलेली असते, पण ही फाईल चक्क उलटी असते आणि ईश्वरी ही अर्णवकडे पाहते. तर अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी स्माईल करते आणि म्हणते, अर्णव सर तुम्ही जी फाईल घेतली ना ती उलटी पकडली आहे. अर्णव म्हणतो, मी ते पानं मोजत होतो म्हणून उलटी पकडली आहे. ईश्वरी म्हणते, अच्छा असं आहे का? आणि ईश्वरीला समजतं की अर्णव तिच्याकडे एकटकच पाहतोय आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी ही स्माईल करते. अर्णव विचारतो, तू का स्माईल करतेस? तर ईश्वरी सांगते, नाही सर मी कुठे स्माईल करते, मी नाही स्माईल करत आहे. पण ईश्वरी ही खुदू खुदू हसत असते आणि अर्णवला वाटतं की ती माझ्यावरच हसतीये. अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी स्माईल करते तर अर्णव चक्क तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवतो आणि बॅकग्राऊंडमध्ये
तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप रोमॅन्टिक आहे आणि मालिकेत जी कट कारस्थानं सुरू असतात, अंजली, राजेश, वल्लरी यांच्या कट कारस्थानांमुळे जे बोर झालेलं असतं ते ईश्वरी आणि अर्णवचा क्यूट रोमांस पाहून तुम्हाला नक्कीच रिलीफ मिळेल, भारी वाटेल एवढं मात्र नक्की. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा मालिकेचं टायटल सॉन्ग आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं एकमेकांच्या जवळ येणं, एकमेकांकडे प्रेमाने पाहणं हे सगळं खूप भारी असतं. तेवढ्यात अर्णवचा मोबाईल वाजतो. ईश्वरी म्हणते, सर मोबाईल वाजतोय. अर्णव म्हणतो, उचल ना मग. ईश्वरी म्हणते, तुमचा मोबाईल वाजतोय. अर्णव भानावर येतो आणि म्हणतो, हो हो माहिती आहे मला. ईश्वरी हसते. अर्णव त्याचा मोबाईल उचलतो तर दाद्याने त्याला कॉल केलेला असतो आणि दाद्या म्हणतो, अर्णव साहेब मला कळलंय तो राजेश कोठे लपून बसलाय. अर्णव विचारतो, कोठे? तर हा दाद्या सांगतो, तो एका आयटम बरोबर गोव्याच्या रिझॉर्टमध्ये लपून बसलाय, मजा मारतोय. अर्णवला मोठा धक्काच बसतो. तेव्हा दाद्या विचारतो, साहेब आता सांगा काय करायचंय त्याचं? त्याला कायमचं संपवायचंय की चांगलंच धुवायचंय? तर अर्णव म्हणतो, असं काहीच करायचं नाहीये, तो फक्त पळून जाईल आणि मुंबईला परत येईल असं काहीतरी करायचंय. दाद्या म्हणतो, ठीक आहे साहेब, तुमचं काम होऊन जाईल आणि दाद्या आपलं काम करायला जातो. इकडे ईश्वरी विचारते, काय झालं अर्णव सर, तो नालायक राजेश कोठे हे कळलं का? तर अर्णव सांगतो, हो तो एका मुलीबरोबर गोव्याच्या रिझॉर्टमध्ये आहे. हे ऐकून ईश्वरीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आता पुढे काय करायचं? अर्णव आणि ईश्वरी त्याचाच विचार करतात. इकडे नम्रता खूप टेन्शनमध्ये असते. आकाश सर आता या गॅस सिलेंडरचं काय सोल्युशन काढतात हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तेवढ्यात आकाश एका माणसाला तेथे घेऊन येतो आणि आकाशने चक्क इंडक्शन आणलेलं असतं आणि आकाश हा लगेचच नम्रताला सांगतो, पाहिलंस का मी मार्ग शोधून काढला. या LPG क्रायसिसमध्ये मी इंडक्शन आणलंय. आता इंडक्शनवर तुझ्या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण होऊ शकतात. तर नम्रता म्हणते, सर पण या इंडक्शनचा तर खूप खर्च येईल ना, लाईट बिल किती वाढेल? तर आकाश म्हणतो, मग आपण आणखीन ऑर्डर घ्यायच्या. नम्रता म्हणते, सर तुम्ही हे काय बोलताय? आधीच एवढ्या ऑर्डर्स आहे, ज्या ऑर्डर्स आहेत त्याच पूर्ण होत नाहीये आणि नव्या ऑर्डर्स कुठून मिळणार? तर आकाश म्हणतो, हे पहा नम्रता, आता या LPG क्रायसिसमुळे अनेक लोकांची हॉटेलं बंद पडली आहेत, क्लाउड किचन बंद पडले आहेत आणि त्यांच्याकडे ज्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर्स आपल्याकडे येऊ शकतात. म्हणजे आपला बिझनेस वाढू शकतो आणि मग जे एक्स्ट्रा लाईटचं बिल येईल ते सुद्धा आपण भरू शकतो. नम्रताला ही आयडिया खूप आवडते. नम्रता म्हणते, अरे वा सर तुम्ही तर खूप हुशार आहात. तर आकाश सांगतो, हे मी दादाकडून शिकलोय. संकटाच्या काळात सुद्धा संधी कशी शोधायचं ते. हे ऐकून नम्रताला आनंद होतो आणि नम्रता म्हणते, जिजू तर खरंच जिनियस आहेत, पण तुम्ही सुद्धा खूप हुशार आहात. आकाशला आनंद होतो आणि हे दोघेही खूप एन्जॉय करतात, खुश असतात. तर इकडे आपली रिया ही रिझॉर्टच्या रूममध्ये येते आणि तोपर्यंत आपला सर्वेश म्हणजेच राजेश तेथून गायब झालेला असतो, दाद्याच्या भीतीने पळून गेलेला असतो. रिया त्याला आवाज देते, सर्वेश सर्वेश, परंतु तिला सर्वेश कुठेच दिसत नाही. तेवढ्यात रिया विचार करते, हा सर्वेश नेमका गेलाय कुठे? आता तर येथेच होता. आणि रियाला तिच्या मोबाईलवर सर्वेशचा मेसेज येतो आणि हा मेसेज पाहून रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. या मेसेजमध्ये सर्वेशने लिहिलेलं असतं, माय डार्लिंग रिया, सॉरी पण मला वाटतंय आपण खूप घाई करतोय. खरंच सांगतो तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि तुझ्याशी मला अगदी थाटामाटात लग्न करण्याची इच्छा आहे. असं लपून छपून नाही, प्लीज मला समजून घे. आणि हा मेसेज वाचून रियाला खूप मोठा धक्का बसतो. रिया सर्वेशला म्हणजेच राजेशला कॉल करते, पण राजेशचा फोन सुद्धा लागत नाही आणि रिया चिडून म्हणते, यू चीट सर्वेश, तू मला फसवलंय, तू येथून पळून गेलाय. म्हणून रिया खूप चिडते आणि डोक्याला हात मारते. दुसरीकडे दाद्या अर्णवला कॉल करून सांगतो, साहेब तो राजेश गोव्याच्या रिझॉर्टमधून बाहेर पडलाय, सांगा आता काय करायचं? अर्णव म्हणतो, फक्त त्याचा पाठलाग करायचा. दाद्या म्हणतो, ठीक आहे. आणि अर्णव आपला पुढचा प्लॅन बनवत असतो. अर्णव म्हणतो, राजेश तू तेथून पळाला नाहीये तर तू माझ्या प्लॅनमध्ये अडकलाय. पहा आता तुझ्याबरोबर काय होतं ते. म्हणजे अर्णवने सुद्धा एक वेगळाच प्लॅन बनवलाय या राजेशला अडकवण्यासाठी. आणि राजेश हा गोव्यावरून पायी पायी चालत चालत मुंबईच्या रस्त्यापर्यंत आलेला असतो, मुंबईला पोहोचलेला असतो. आणि त्याच्याकडे जो सोन्याचा हार असतो, डायमंड रिंग असते, हे सगळं तो एका रुमालामध्ये बांधून ठेवत असतो. आणि त्याच वेळेस एक मोठी गाडी त्याच्याजवळ येते.
राजेशला समजतं नक्कीच ही दाद्याची गाडी आहे आणि दाद्याने जर ही डायमंड रिंग आणि सोन्याची चेन पाहिली तर हे सुद्धा आपल्या हातातून तो हिसकावून घेईल. त्यामुळे लगेचच राजेश जवळच एका खडकामध्ये हा रुमाल फेकून देतो आणि तेवढ्यात ही गाडी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. राजेश चिडून म्हणतो, ए कोण आहे रे, तुला कळत नाही का, एवढ्या जवळ गाडी थांबवलीस. दाद्या बाहेर येतो आणि म्हणतो, तुझा बाप आहे मी, ओळखलं का मला. आणि हे दोघे एकमेकांसमोर येतात. राजेश चांगलाच घाबरल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, दादा तुम्ही होता, मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. आणि दाद्या त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, तसा ओळखशील, जेव्हा पैसे हवे होते तेव्हा तुम्हाला ओळखत होता, आता पैसे परत करायची वेळ आली मग तू माझी ओळख विसरला. आणि लगेच राजेश म्हणतो, काय दादा असं का बोलताय तुम्ही. तर दाद्या म्हणतो, नाटकं बंद कर, मी गोव्यापासून तुझा पाठलाग करतोय, गोव्याच्या रिसॉर्टमध्ये मी तुला भेटायला आलो आणि तू तिथून पळून गेलास. तर राजेश म्हणतो, नाही मी तसं काहीच केलं नाही. अहो तुम्ही मला सांगितलं असतं तुम्ही गोव्याला आला तर आपण मस्त एकत्र बसून फेणी पिलो असतो, मस्त एन्जॉय केला असता. दाद्याला खूप राग येतो आणि तो राजेशच्या एकानंतर एक सनसनीत मुस्काटात मारतो. राजेश जागचा हलूनच जातो. दाद्या चिडून म्हणतो, माझ्याबरोबर फेणी नाही प्यायची, आता तुला आहे ना नरकात फेणी पाचतो मी. असं म्हणून दाद्या चक्क राजेशच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि जाब विचारतो, सांग माझे पैसे कधी देणार आहे. राजेश म्हणतो, ओ दादा प्लीज मला मारू नका, मी उद्या तुमचे पैसे देतो, मला फक्त एका दिवसाचा वेळ द्या, उद्या मी तुमचे सगळे पैसे दिलेले असतील, माझ्यावर विश्वास ठेवा. मला मारून काय तुम्हाला पैसे मिळणार आहे का. दाद्या म्हणतो, हो मिळतील ना, तुला मारून तुझ्या किडण्या विकून मला माझे सगळे पैसे परत मिळतील. राजेश घाबरतो आणि म्हणतो, नाही दादा प्लीज मला मारू नका, मी तुमचे सगळे पैसे परत करतो पण माझा जीव घेऊ नका. दाद्या चिडून म्हणतो, ठीक आहे, तुला शेवटची संधी, फक्त एकच दिवस, उद्या जर मला माझे पैसे मिळाले नाही ना तर उद्या तुझा या जगाचा शेवटचा दिवस असेल, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून दाद्या राजेशला जोरात ढकलून देतो. राजेश खाली पडतो आणि दाद्या आपल्या गुंडांबरोबर गाडीत बसून निघून जातो. राजेश कसा बसा उठतो आणि सगळ्यात आधी त्याची डायमंड रिंग आणि सोन्याचा हार दगडातून परत घेतो. हे सगळं सेफ आहे हे पाहून त्याला आनंद होतो आणि तो विचार करतो, बरं झालं, नाहीतर हे सुद्धा हातातून निसटलं असतं. पण आता त्या चिंटुकल्याकडून पैसे उकळावे लागतील, नाहीतर हा दाद्या मला काही सोडणार नाही, असा विचार राजेश करतो. पाहता पाहता रात्र होते. अंजली ही हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि अंजलीला म्हणते, ताई हे घ्या तुमची औषधं, तुम्ही औषधं घ्यायलाच जात होतात ना. तर अंजली खूप चिडते आणि म्हणते, मला गरज नाही आहे, आणि ती चक्क ईश्वरीच्या हातावर झटका मारते आणि ही औषधं खाली पडतात आणि चक्क आजीच्या पायाशी जातात. आजी घरी परत आलेली असते. आजीला पाहून ईश्वरी आणि अंजलीला मोठा धक्काच बसतो. आजी ही औषधं उचलते आणि या दोघींजवळ येते आणि अंजलीला जाब विचारते, अंजली हे काय वागणं आहे तुझं, ईश्वरी तुला औषधं देत होती आणि तू चक्क औषधं फेकून दिली. तर लगेचच अंजली सांगते, आई ती कशी वागते ना हे तुला माहीत नाहीये. ईश्वरी म्हणते, हो आजी, आमच्यात थोडा वाद झाला होता म्हणून त्या चिडल्या होत्या. तर अंजली सांगते, आजी ही ईश्वरी खूप वाईट वागली माझ्याशी, तिचा खरा चेहरा मला समजलाय. आज अर्णव सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करत होता, तर या ईश्वरीने चक्क प्रॉपर्टीचे पेपर जाळून टाकले, कारण तिचा या प्रॉपर्टीवर डोळा आहे. हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसतो. आजी चिडून म्हणते, अंजू हे काय बोलतेस तू, 2 दिवस मी बाहेर काय गेले, तुम्हा भावा बहिणींनी चक्क घराचे तुकडे करायचं ठरवलं, प्रॉपर्टीचे हिस्से केलेत, आणि ईश्वरीने जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं. ती या घरची सून आहे आणि या घरचे तुकडे नाही व्हायला पाहिजे हे तिचं कर्तव्य आहे, तिचं यात काहीच चुकलं नाहीये. अंजलीला जबर धक्काच बसतो. अंजली चिडून म्हणते, आजी तू सुद्धा ईश्वरीचीच बाजू घेतेस का, अगं तिचा या प्रॉपर्टीवर डोळा आहे, तिने प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊ दिली नाही. तर आजी चिडून म्हणते, अंजू तू हे काय बोलतीयेस, तू एकदम चुकीचा विचार करतीयेस, या प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाही, ईश्वरीने जे काही केलं ते अगदी योग्य केलं, तिची यात काहीच चूक नाहीये. अंजलीला खूप वाईट वाटतं. ती दुःखी होऊन म्हणते, आजी खरंच जे म्हणतात ना ते योग्य आहे, की जोपर्यंत आई जिवंत असते तोचपर्यंत लेकीला तिचं माहेर असतं, आणि आज तू ते सिद्ध केलंय. मी या घरात फक्त तुझ्यासाठी आले होते, तू या घरात होतीस म्हणून मला हे घर माझं माहेर वाटत होतं, पण आज तू मला पोरकं केलंस,
आज मला वाटतंय की मी खरंच अनाथ झाली आहे, या जगात माझं कुणीच नाही आहे, आता मी या घरात क्षणभरसुद्धा थांबणार नाही. हे ऐकून ईश्वरी आणि आजीला मोठा धक्काच बसतो आणि अंजली ही रागारागाने घराबाहेर पडते. आजी खूप दुःखी होते. ईश्वरी अंजलीच्या मागे मागे बाहेर जाते आणि म्हणते, थांबा अंजलीताई, तुम्ही घर सोडून जायचं नाहीये. अंजली चिडून म्हणते, तू कोण आहेस मला थांबवणारी, मी हे घर सोडून जाणारच. तेवढ्यात आजीसुद्धा बाहेर येते. ईश्वरी म्हणते, अंजलीताई, तुमची जबाबदारी ही माझ्यावर आहे. आता अर्णव सर घरात नाहीये ना, आणि जोपर्यंत अर्णव सर येत नाही तोपर्यंत तुम्ही येथून हलायचं नाहीये. अंजली चिडून म्हणते, आता रागात मी कसं वागायचं ते सुद्धा तूच मला शिकवणार का? तर ईश्वरी म्हणते, हो शिकवणार, आणि तुम्ही येथे गप्प बसायचं. जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत हलायचं नाही. अंजली चिडून म्हणते, मी सुद्धा पाहते तू मला कशी थांबवते ते. ईश्वरी म्हणते, हो पहाच, मी रात्रभर इथे चौकीदार बनून बसून राहील, पण तुम्हाला एक पाय सुद्धा इथून बाहेर टाकू द्यायची नाही. अंजलीला खूप राग येतो. अंजली चिडून म्हणते, ठीक आहे बाई, मी येथेच बसेल, पण घरात पाय ठेवणार नाही. असं म्हणून अंजली तेथेच खाली बसते आणि ईश्वरी एखाद्या वॉचमॅनसारखी तिच्यावर वॉच ठेवते. आणि हे सगळं पाहून आजीला खूप वाईट वाटतं. आजी डोक्याला हात लावून रडत बसते. तेवढ्यात अर्णव घरी येतो आणि विचारतो, काय झालं आजी, कधी आलीस तू? तर आजी ही खूप दुःखी असते. ईश्वरी तिला औषध आणि पाणी प्यायला देते आणि आजी अर्णवला जाब विचारते, अर्णव, हे काय केलंस तू? मी 2 दिवस घराबाहेर गेले आणि तुम्हा भावा बहिणींनी चक्क घराचे हिस्से करायचं ठरवलं. तुम्ही खूप चुकीचं केलंय. अर्णव म्हणतो, हो आजी, ताईची इच्छा होती आणि मी तिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत होतो, पण ईश्वरीने ते प्रॉपर्टीचे पेपर जाळून टाकले. आजी म्हणते, ईश्वरीने जे केलं ते अगदी योग्य केलं. ती या घरची सून आहे आणि या घरचे तुकडे होऊ नयेत ही तिची जबाबदारी आहे. तिने तिचं कर्तव्य पार पाडलंय. अर्णव म्हणतो, पण आता मी बाहेर पाहिलं की ताई ही डोळे मिटून शांत बसलीये, काय झालंय? तेव्हा ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते की आजी आणि ताईमध्ये थोडा वाद झाला. आजीने माझी बाजू घेतली, त्यामुळे ताईला खूप राग आला आणि ताई ही घर सोडून जात होती. हे ऐकून अर्णवला सुद्धा धक्का बसतो. तर इकडे अंजली ही मस्त डोळे मिटून झोपलेली असते. राजेश हा लपतछपत कसाबसा घरी परत येतो आणि अंजली चक्क घराबाहेर बसलीये हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटतं. तो अंजलीला आवाज देतो. अंजली खूप खुश होते. अहो, आलात का तुम्ही? असं म्हणून ती राजेशला मिठी मारते. राजेश विचारतो, अंजली काय झालंय, तू घराबाहेर का बसलीस? तर अंजली म्हणते, अहो, आता आपण एक क्षण सुद्धा या घरात राहायचं नाही. आत्ताच्या आत्ता आपण हे घर सोडून जायचं. मी येथे नाही राहू शकत. तेव्हा राजेश म्हणतो, ठीक आहे, आपण या घरात नाही राहायचं, पण माझं ऐकून घे. आपण घरात जाऊया आणि घरात गेल्यावर मी तुला जे सांगेल तसंच बोलायचं, तसंच करायचं. असं म्हणून राजेश आपला प्लॅन अंजलीला सांगतो. आणि इकडे ईश्वरीने अर्णवला सगळं सांगितलेलं असतं. अर्णव विचार करतो, आता थोड्याच वेळात तो राजेश घरी परत येईल आणि नक्कीच तो ताईचे कान भरेल. आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, ज्यामुळे अंजलीताई हे घर सोडून जाणार नाही. असा विचार अर्णव करत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. या राजेशने रियाला तर फसवलं, गोव्याच्या रिसॉर्टमधून पळाला, पण त्यानंतर दाद्याने राजेशची चांगली धुलाई केली आणि आता फक्त एका दिवसात राजेशला पैसा मिळवायचा आहे, नाहीतर त्याचं काही खरं नाही. आणि एकाच दिवसामध्ये अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा राजेश विरुद्ध सगळे पुरावे अंजली समोर ठेवायचे आहेत. मग या एका दिवसाच्या खेळात कोण जिंकणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू आजी ही ईश्वरी, अर्णव, मामा यांना ठणकावून सांगेल, उद्या गुढीपाडवा आहे आणि मला या घराचे तुकडे व्हायला नकोत. त्यामुळे उद्याचा गुढीपाडवा एकदम आनंदात साजरा व्हायला हवा आणि मला अंजली या घरातच हवी आहे. तिने हे घर सोडून जायला नको. या सगळ्या गोष्टीचा विचार ईश्वरी आणि अर्णव करतील. तर दुसरीकडे राजेश अंजलीला आपला प्लॅन सांगेल, अंजली, आपण हे घर सोडून जायचं नाहीये. या घरावर, प्रॉपर्टीवर आपला सुद्धा हक्क आहे. आणि तो अर्णव नागासारखा वेटोळे मारून बसलाय, ती ईश्वरी फणा काढून बसली आहे नागिनीसारखी. त्यामुळे आपल्याला त्यांच्या घशात ही प्रॉपर्टी जाऊ द्यायची नाहीये. आपल्या बाळाचा विचार कर, त्याच्या भविष्याचा विचार कर आणि मी जसं सांगतो तसंच कर.
आणि अंजली लगेच हो म्हणेल. राजेश म्हणेल तीच पूर्व दिशा आणि हे दोघेही घरामध्ये येतील. आजी, ईश्वरी, अर्णव तेथे बाहेर आलेले असतील. राजेश आणि अंजली त्यांच्या समोर असतील. ईश्वरीला एवढ्या दिवसानंतर पाहून राजेश खुश होणार. अरे वा, माझी इंदोरी जिलेबी. तर राजेशला पाहून मात्र ईश्वरी तोंड वाकडं करणार. अर्णव सुद्धा त्याला चांगलं टशन देईल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.